जेजुरीगड खतरनाक ना. पर्वत शिवरांना. तर दादा भेटलेत, भगवान दादा मुळे. आणि हा सगळा प्रवास करत ही मंडळी पंढरपुरात जातात. नामस्मरण कीर्तन करतात, हरिनामाचा जप करतात, अभंग गातात. भेटीसाठी आलो तुझ्या पांडुरंगा रे, पंढरपुरी राहिली. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे आपल्या किरू जाधव ब्लॉग मध्ये. तर असेच ब्लॉग पडत राहतील. आता जयदीप भाईला नाही चालवला कारण त्याची परीक्षा पिशवीमध्ये परीक्षा. हा ओके ओके. तर दर्शन भाई आहे, बाकी पोरा गेलेत पुढं. आता आम्ही कसं आमचं काम म्हणजे घाई गडबडीत असतो 12 महिने. तर भाईला अर्जंट फोन केला, भाईला अर्जंट तयार करा सांगितलं. आता लगेच निघू, स्टेशनला जाऊ. मग कोण कोण आहे तिथंच दाखवू आपल्या सगळ्यांना. कुठं कोण कोण आहे तर स्टेशनलाच बघायला भेटतं. आता सध्या प्रवासच असा आहे, ते काय करणार. काय दर्शन भाई, मयूर भाई ये इकडं ये. अयो आमचा मयूर भाई बघा. अरे ये ना, तो बघ लाजतोय. चल तो थोडा लाजतोय. रणजित भाई आणि रितेश भाई यो यो हू. दर्शन भाई इकडं काय करणार. आम्ही चपली घालणार. अर्जुन भाई अजून एक जण आहे, तो पण भेटल, त्याला पण दाखवू. आता 12वीला किती झालं आईचे गाव कसले वाजले होते. चला स्टेशनला. आता मयूर भाई पण आहे, तो पण येईल. आजची ट्रेन आहे, बघूया कोण कोण येतं. जाऊ जाणार तर आहे. आता निघलोय, फक्त जेवलो नाही, खाऊ मस्त की जॅकेट कोणी नाही घातला, मीच घातलंय. सगळे का काढणार आहेत, सगळ्यांच्या जाणार आहेत 100%. चला पोरा आता स्टेशनवर आल्यात सगळी. अच्छा भाई झाला का आता सध्या तो भाई झाला ना. कोण बने डॉन बुटांच्या बघ, बाकी काय नाही. ते मयूर भाई पण आलाय. साखरपुड्याची ड्रेसिंग बाग कशी होती बाईची. अरे शूट चेंज झालं. करते का असं दाखवायलाच लागतं. कसं असं असं विकायचा फक्त ना फक्त 1,500 द्या. 1,500चा डिस्प्ले टाकलाय. आयफोन 18 प्रो मॅक्स आहे हो, साधा काम नाही. नाट करते काय. तर पोरा चालत आज आगरी महोत्सवला बदलापूर इथं. पाठवलं आम्ही कसं थांबला बोललो. वर्षातून जातो. गेल्या वर्षी तू गेलो. बघूया कसं काय वातावरण आहे, मजा येईल. नाद करते काय. आता दर्शन भाई दर्शन भाई जास्त वाढी. एवढा आमचा रणजित भाई बारीक बंदीचा मोठे कसं आहे. माझ्याकडे पण त्याची नसत, त्याची काही भेटणार पण नाही. असं कुठू दुसऱ्यांकडे मित्रांकडे भेटतात, पण स्वतःकडे कधीच नसतं. आपलं आहे जुन्या मोबाईल मध्ये. दर्शनचा माझा मित्रांनो आता पोरा बसल्या ट्रेन मध्ये. तेव्हा दर्शन बुवा पण आहे, सगळे मयूर भाई सगळे आहेत. एवढी जण आहे, 3 3 6 1 7. रितेश भाई आहे. आता रितेश भाईला कंटिन्यू करा. A few moments later. तर मित्रांनो ट्रेन मधून उतरलं. आता सगळं आता पहिले खाना, नंतर काय आहे द्या का या मेन आहे. बाकी काय असतं टेन्शन नाही घ्यायचं. जाऊ आता. पण ये व्हेज वाले आहेत. हे व्हेज वाला कोण कोण आहे. व्हेज चिकन, व्हेज अंडी द्यायला लागतील याला. काय आहे त्यांचं ते मागवतील, आपलं फक्त खायचं काम करतात. अबे साले घासाचा मग तो व्हेज होईल ना. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आता येईल ते खाऊ, काय काय आणतात बघू. मग आपलं आता काम करतो. आगरी महोत्सवला जाऊ, खाऊन घेऊ पहिला. दर्शन भाईने उलटी डिश केली डायरेक्ट. कापला विषय कापला. टाक तू भाई, तुला पण भेटेल का. तुला आमच्याहून भारी भेटेल. याला 1 तास लावला
भूक निघून गेली. खाऊ तरी आम्ही खाऊ आपल्याला आलाय आता मस्त की ताणून खाऊ आणि मग जाऊ. वाटतं बंद होईल वाटतं असं वाटतं. बघू कसं काय व्हेजवाला व्हेज नूडल्स आता खाऊन घेऊ पटापट ना मग जाऊ. तर मित्रांनो टॉपचं काम केलंय विजय भाई आणि सुधीर भाई आलाय. चला आता कार्यक्रम काय ते बघू आणि मग जाऊ तिकडं. पहिले इकडं जायला लागेल कारण हा मेन बघायला आलोय. लेट्स गो. जेजुरीगड खतरनाक ना. तर दादा भेटलेत भगवान दादा मुळे. हे बघा आगरी मस्त नाच करते काय. नाच करायलाच लागतो. माझा सत्कार झालेला आहे. एक समाजसेवक म्हणून युवा समाजसेवक म्हणून आपला सत्कार झालेला आहे. आणि आपले किरण भाऊ देखील इथे आपल्या उपस्थित आगरी समाज कार्यक्रम आहे. आगरी महोत्सव बदलापूरला इथे आम्ही सोबत आहोत. तर दादा चाललेत येऊन चाललेत. तर आम्ही पण आता बघतो काय कार्यक्रम आहे तसं चालेल. टाकून आलं ना आता कसं पेट पडलं तर बांधीच बांधी आले. काय बोलू शकतो काय नाही. स्वतःचा फड उभा केला आणि वगनाट्यात पहिल्यांदा पुरुष पात्र साकारलं अशा कांताबाई सातारकर ज्यांनी जपानला जाऊन लोककला सादर केली. जपानच्या संग्रहालयात ज्यांचं वाद्य संग्रहित करून ठेवण्यात आलं असे पांडुरंग घोटकर गुरुजी. आपली गोंधळ परंपरा ज्यांनी 7 समुद्राच्या पार जाऊन सादर केली असे आमचे राजाराम बापू कदम मुदळ. अशा कित्येक ज्ञात अज्ञात कलावंतांनी जेव्हा आपली आयुष्य वाहिली तेव्हा कुठे जाऊन लोककला जिवंत राहिली. संत मंडळींच्या पालख्या निघतात. आळंदीवरनं ज्ञानेश्वर महाराजांची, देहूवरनं तुकाराम महाराजांची पालखी निघते. हा सगळा वारकरी सोहळा. या वारकरी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक गावातून छोट्या मोठ्या पालख्या, छोट्या मोठ्या दिंड्या, ही सगळी वारकरी असंख्य यात समावेश घेतात. आणि हा सगळा प्रवास करत ही मंडळी पंढरपुरात जातात. नामस्मरण कीर्तन करतात, हरिनामाचा जप करतात, अभंग गातात. मंडळी अभंग म्हणजे काय हो तर ज्याला कधीच भंग जात नाही असा आहे हा अभंग. तुम्हाला सांगतो ती जशी पंढरीची वारी आहे तशी ही लोकसंगीताची वारी आहे नाही का. जी गणाला सुरू झाली आणि आता अभंगापर्यंत येऊन टेकली. या सगळ्या वारीत आजच्या सगळ्या प्रवासात हा तात्या तुमच्या सोबत होता. आणि आता माझं काम संपलं, मी रजा घेतो. हा पण तुमच्या पुढे विठुराया पुढे आता एकच मागणं मागतो. ही लोकसंगीताची वारी अशीच अभंगपणे निरंतर सुरू राहील. राम कृष्ण हरी. भेटीसाठी आलो तुझ्या पांडुरंगा रे. टाळ वाज पखवाज वाज गाऊ अभंगा रे. टाळ वाज पखवाज वाज गाऊ अभंगा रे. भेटीसाठी आलो तुझ्या पांडुरंगा रे. भेटीसाठी आलो तुझ्या पांडुरंगा रे. टाळ वाज पखवाज वाज गाऊ अभंगा रे. टाळ वाज पखवाज वाज गाऊ अभंगा रे.
लागो तुझे पायी हो करी कृपा तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा
तिकडं आता फोटो काढणार होतो पण ते पालनं पण लाईटी गेल्या. जाऊ दे आता. आगरी हत्यार असू का ही झाली पाग्यार काय काय कानगा कानगा बघ चोपना का होता नाही मुरवान मुरवान होता कसं काय म्हणजे हातोडी काय काटे शिवली काटे शिवली शिवली कोता आपल्या भाषेत हवरा हावरा का पावरा. कोर्रा कोयता टिकाव टिकाव इला पारे कुदर टिका मकडे भुसा कांगा कांगा भरलाय प्यांडा हो प्यांडा बघा शिडी जुकार कली फरची गुराड डब्यावर काय नाही लिहिला इकडे काय काय कावड आहे तिथं पाणी वाजली राखाडी आहे पायली आहे टिपरी आहे आठवड काटवाट फाटी खापरी चालणी चूल टोपली मोरवी तवा ग्लास काय चोवा लाटणं पण गुतला बघ ना कसं काम आहे. इकडे बैलजोडे आई क्विरा आई माऊलीचा उदो उदो सोपे बरंच काय बी मेटे उतारी बैलगाडी जिटा बघ तिकडं कुठे जिटावर लावल्या ती वरती पाठी चिंबारेची जिटा वरती बघ नाव आहे जिटा. ओके कारल्या बुतारा टोपली विठ्ठू माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी चौरंगी भात दुडा दुडा पण बोलतात बाळासाहेब ठाकरे. ओके वरवंटा पाटा ऐकविरेचा मंदिर जुना मंदिर या काय घर बघ कसलं जुना तो बघ तो समोर तो फोटो आहे बाप्पा तिकडे माले उधळले ती लोक ना आगरी शेतकरी तिकडं काय लाकडाची मोळी विकणारी. ओके भारा समुद्रावर हवरा मासे आणायला जाणाऱ्या मुली असं काम आहे काय मासेमारी करता जाळी बोटीत टाकताना कोली जुन्या काळातील शेणाच्या गोऱ्या व लाकडाच्या मोळ्या विकणाऱ्या महिला मच्छी विकणाऱ्या आजी. इकडं काय नाही इकडं भाजीपाला आहे बैलगाडी नांगर बिंगर सगळा आहे. दिबा पाटील विमानतळ हे बघा विमान आला आला आला. भरपूर काय आहे पाहण्यासारखं एवढं ठिकाण आहेत बघण्यासारखं मस्त आहे. आपल्या आगरी कोलीचं सगळ्या आगरी कोल्यांचा काय काय असतो काय शेती कशी मच्छीमारी सगळं टोटल आहे. इकडे फोटो काढले मस्त की भगवान दादा भेटलेले. सगळं पालना पण आता बंद झालं. आता निघाच्या प्रयत्नात चला निघूया. झालेलं आहे ती रंगीर मस्त. आता आम्ही निघलो घरी झाला. ट्रेन आहे ट्रेन थांबायची ना आपल्यावरी आमची मंडळी परत गायब झाली. हे सुधीर भाई आणि मी आणि दर्शन दर्शन भाई पण टाकून आलता काय नाही आता आलो मी टाकून नव्हतो आलो. याचा तर एकत्र आहे आज जा नाही तर मी याचंच नाही 5 मिनिटासाठी ते रिक्षा मी बघतोय. अरे बस मी आता बोलतो याचा तर एकत्र आल्या गोंधळ. आता मी यांना सांगितलेलं तर मला भाग पाडलाय यांच्या वाटी येणार नाही तर मग काय त्यांच्याच वाटी आलो मस्त ब्लॉग बघायला भेटला. आता काय बोलायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही जाऊन आलो आगरी. मस्त ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. मस्त आवाज पण खतरनाक होता ना टॉपचा आवाज होता. तर आम्ही दोघं का कारण ते मागे आहेत ते म्हणतात तुम्ही जा फोन केला तर फोन उचलीत नाही यांनी केला तर याला म्हणतात जा असो. मी याच्या पुढं काय बोलू शकत नाही. बोलू नको राहू नको असा घरी जाऊ आणि डायरेक्ट झोपून टाकू. चला बाय.